महोदयांनी जिल्हा परिषदेच्या प्रिमायसेसमध्ये कर्मचारी आणि जिल्हा परिषद सदस्य सोडून कुणालाही येता येणार नाही अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या होत्या। तशा पद्धतीनं पोलिसांनी गेट बंद केलेलं होतं। तो सदरचं गेट पोलिसांचं जे गेट आहे ते सन्माननीय पालकमंत्री महोदय त्या ठिकाणी पोहोचले आणि पोलिसांना शिवीगाळ केली। शिवीगाळ करून ते गेट उघडलं आणि शेकडो कार्यकर्ते आज जिल्हा परिषदेमध्ये गेले आणि गेल्यापासून पोलिसांना शिवीगाळ करणं, अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणं, इलेक्शन तर 11 वाजता फॉर्म भरायचं, 11:30ला भरायचं होतं, पण 10 वाजल्यापासून हे सगळं चालू होतं। पहिला विषय आहे की या परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्री महोदयांनी जिल्हा अध्यक्षाच्या निवडणुकीला जाणं अपेक्षितच नाही। ते निवडणुकीला का गेले हा पहिला विषय आहे। पहिलं इलेक्शनमध्ये कायद्याचं सांभाळायची जबाबदारी सरकारचे जबाबदार मंत्री म्हणून त्यांचीच आहे, पण जिल्हा परिषदेचं गेट जबरदस्तीनं उघडायला लावून कार्यकर्त्यांना आत का घुसवलं हाही या दृष्टीने प्रश्न आहे। आणि त्यासोबत आपण बघतो की या सगळ्या घडामोडीवर चर्चा होत असताना जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचं काम माननीय पालकमंत्री महोदयांनी केलं। जेव्हा हजारो कार्यकर्ते जिल्हा परिषदेमध्ये घुसतात तेव्हा निवडणूक कशी पुढे जाणार आहे हाही विचार या निमित्तानं करणं आवश्यक होतं। सदस्य घेऊन येत असताना ते सांगतात शेवटी एक आहे की गुन्हा दाखल झाला। सातत्यानं भारतीय जनता पक्षावर आरोप करण्याचा प्रयत्न केला की भारतीय जनता पक्षानं गुन्हा दाखल केला। मी पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न हाच करतोय की राष्ट्रवादीचा जिल्हा परिषद सदस्य तो जो सदस्य आहे त्याचं अपहरण झालं किंवा त्याला जबरदस्तीनं बांधून ठेवलंय या पद्धतीची तक्रार पहिल्यांदा त्यांचा चिरंजीव विकास म्हणून त्यांचा चिरंजीव आहे त्यानंच ती केली। भारतीय जनता पक्षाचा संबंध नव्हता आणि ती पहिल्यांदा अर्ज केला। अर्ज केल्यानंतर पोलिसांनी त्या सदस्यांना ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी जाऊन शोधण्याचा प्रयत्न केला, तिथून त्यांनी सदस्य गायब केले। ही वस्तुस्थिती मी सांगण्याची आवश्यकता नाही, ती वस्तुस्थिती दिसते ती सांगतोय मी। पण त्याही पुढे जाऊन त्यानंतर मग जेव्हा अर्ज देऊन बी सदस्य सोडला नाही तेव्हा त्यांनी FIR दाखल केली। पण FIR दाखल करणारा कार्यकर्ता हा राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्याचा चिरंजीव आणि राष्ट्रवादी पक्षाचा पदाधिकारी आहे, त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा कुठलाही संबंध नाही। आणि जेव्हा स्वतःचा मुलगा फिर्याद दाखल करतो तेव्हा त्याची शहानिशा करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे। आणि जेव्हा अपहरणाचा आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर मला एक समजत नाही की राज्याचे मंत्री पोलिसांच्या तपासात सहकार्य करण्याऐवजी त्या दोन्ही आरोपींना घेऊन स्वतः सभागृहामध्ये जायचा प्रयत्न करतात, पोलिसांना जवळ येऊ देत नाही। पोलिसांना आपण सगळ्या व्हिडिओज बघितल्या तर पोलिसांना शिवीगाळ करून त्या सदस्यांना घेऊन जायचा प्रयत्न करतात। त्यावेळी ही परिस्थिती कुणी निर्माण केली, झटापट का झाली? शेवटी एक विषय होता की ते सदस्याचं अपहरण झालं नाही झालं तपासात पुढे येईल, बाकी सगळ्या गोष्टी होतील, परंतु हे सगळं काम पालकमंत्री म्हणून त्यांचं होतं का याचंही सगळ्यात पहिल्यांदा उत्तर देणं अपेक्षित आहे। त्यानंतर म्हणतात 2 सदस्य आमचे नेले म्हणून जिल्हाध्यक्ष झाला। ते 2 सदस्य अगदी बेरीज केली तरी 30 अधिक 2 त्यांची बेरीज 32 होते। भारतीय जनता पक्षाला 33 मतं पडलेली आहेत। तेव्हा निवडणुकीच्या अनुषंगानं आवश्यक असणारे सदस्य आमच्यासोबत होतेच। अनेक विषय बोलण्यासारखे आहेत, परंतु मी सांगतो की हा सगळा जो कांगावा केलेला आहे तो जाणीवपूर्वक मारहाण झाल्याचा कांगावा जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न केला जातोय, हे काही वस्तुस्थितीला धरून नाही। वस्तुस्थिती जे काही व्हिडिओ शूटिंग तिथं झालेलं आहे त्याच्यामध्ये येईल, जिल्हा परिषदेमध्ये CCTV कॅमेरे असतील तर त्याच्यामध्ये येईल। ही सगळी वस्तुस्थिती आहे ही फक्त वातावरण निर्मितीचा प्रयत्न आहे। लोकशाहीचा गळा पोलिसांनी घोटला नाही तर लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम किंवा लोकशाही मार्गानं निवडणूक न होऊन देण्याचं काम संबंधित पालकमंत्र्यांनी केलं आणि हे लोकशाहीला मारक आहे। एकनाथ शिंदेंच्या दालनात बैठक झाली त्यांच्या मंत्र्यांची। त्यांच्या मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की सातत्याने आमची गळचेपी केली जाते, त्यामुळे आम्ही राजीनामा दिलेलाच बरा। नाही, हा विषय काय माझा नाही आहे, पण मी सांगेन की जे घटना साताऱ्यामध्ये घडलेली आहे ती घटना घडवण्यामध्ये माननीय पालकमंत्री महोदयांचा सगळ्यात मोठा रोल आहे। त्यांनी आवश्यकता नसताना जमाव जमवणं, आवश्यकता नसताना कायदा तोडून
जिल्हा परिषदेचं गेट तोडून लोकांना आत घेऊन जाणं, सामान्य लोकांना आत घुसवणं आणि त्या परिस्थितीमध्ये जे वातावरण जिल्हा परिषदेतलं खराब झालं, शेवटी कायदा सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची जबाबदारी आहे, निवडणूक करणं ही पोलिसांची जबाबदारी आहे. आपण जर सगळ्या चॅनल वाहिन्याने आपण बघितलं तर त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये हजारो लोक त्या ठिकाणी गेलेली होती. अशा परिस्थितीमध्ये पोलीस म्हणून इलेक्शन पार पडणं ही त्यांची जबाबदारी होती आणि ती जबाबदारी पार पाडायचा प्रयत्न झाला. आपण पाहतो की अगदी आरोपीचा मतदान करू देणं नाही देणं हा पुढचा विषय, परंतु किमान त्यांच्याशी विचारपूस, त्यांची चौकशी करणं, सदस्य कुठे विचारणं, एवढं तर काम करणं आवश्यक होतं ना. तेही करून न देणं आणि सदस्याला स्वतःच्या हाताला धरून आरोपींना घेऊन जाणं हे मला वाटतं कायद्याच्या चौकटीत बसत नाही. सर, पोलीस अधीक्षकांचं जे निलंबन परिषदेमध्ये करण्यात आलेलं आहे, मागणी करणारे आणि असं होतं की एकाच पक्षाचे शिवसेनेचे गोष्टी येतात, शिवसेनेची ही राजकीय खेळी म्हणता येईल का? कारण स्पेशल सिटिंगमध्ये अशा प्रकारे मुद्दा होत असतो. नाही, मुळातच अशा पद्धतीनं कोणतीही चौकशी न करता, वस्तुस्थितीचा अहवाल न घेता अशा पद्धतीची कारवाई करणं बिलकुल उचित नाही. त्या ठिकाणाहून जी वस्तुस्थिती आहे तो रिपोर्ट आपण घेतला पाहिजे, त्याची चौकशी झाली पाहिजे, त्यानंतर कारवाई झाली पाहिजे. आम्ही झालेली कारवाई मागं घेण्याची मागणी आम्ही सभागृहामध्ये करणार आहे. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांची भूमिका या संदर्भात काय आहे? नाही, मुख्यमंत्री महोदयांची या संदर्भात माझी चर्चा झालेली नाही. झालेल्या घटनाक्रमाची माहिती माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही दिलेली आहे आणि याच्या पलीकडची कुठली चर्चा झालेली नाही. पूछो। इस प्रकार पुलिस अधीक्षक का निलंबन का आदेश दिया गया है, लेकिन बावजूद उसके सीएम ने विधानसभा में कहा है कि पूरी जांच की जाएगी। नहीं, आदरणीय सीएम सर ने विधानसभा में जो बहस हुई उसके ऊपर बोला है, सातारा का जो जिला परिषद चुनाव का इशू हुआ है उसकी पूरी इंक्वायरी करेंगे, इंक्वायरी करने के बाद कार्रवाई करेंगे. लेकिन जो ऊपर के हाउस में विधान परिषद में जो भी हुआ है, हमारी मांग यही है कि वहाँ के पुलिस से रिपोर्ट मंगाना चाहिए, पूरी इंक्वायरी करनी चाहिए. इंक्वायरी में कौन दोषी है, कौन दोषी नहीं है, कायदा सुव्यवस्था का प्रश्न किसने बनाया, उधर लोगों को जिला